हॅलो गाईज अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज मी जाते आहे ट्रिपला. कुठे जाते आहे, काय लोकेशन आहे ते बघण्यासाठी ते जाणून घेण्यासाठी तुम्ही पूर्ण ब्लॉग बघा. अँड फॉर हिंट, ते लोकेशन इकडून 8 ते 9 hours लांब आहे. सो या स्टे. माझा आवाज असा येतो बिकॉज मी 2 ते 3 दिवसापासून आजारी होती. आता आम्ही चाललो आहे आणि ती माझी फेवरेट स्पॉट आहे. मेनी ऑफ यू हॅव गेस्ड राईट आय गेस. सो या stay tuned and yeah, bye. गाईज इकडे स्नॅक्स घेते मी. हे बघा, हे सगळे 22, masala doodh. Also this cutie. See the cutie guys. आम्ही आता नाश्ता करायला थांबलो आहे जोशी वडेवाले इथे. हे मुळशीमध्ये आहे जोशी वडेवाले. हे बघा, इथून जवळचे लोकेशन्स, हे एवढे सगळे लोकेशन्स इथून जवळ आहेत. हल्दीराम, व्हॉट इज दिस पॅकेजिंग? व्हॉट इज दिस? यू कॅन सी, नंगा करके खाएगा सोया स्टिक. ही जी लोकेशन आहे ना, ह्याच्याबद्दल इकडच्या आजूबाजूचे लोक खूप काही कहाणी सांगतात. हॉन्टेड लोकेशन आहे ही. तुम्हाला दिसत असेल कोणीच नाही त्याच्या आजूबाजूला, कुठलंच घर नाही, फक्त हेच एक आहे. कोकणातले घरं असेच असतात, तर लाल मातीने बनवलेले. वी आर फायनली ॲट द डेस्टिनेशन. आम्ही आता रिसॉर्टला पोचलो आहे. बट मी अजून पूर्ण रिसॉर्टचा टूर तुम्हाला आत्ता लगेच नाही देणार, बिकॉज आता मी फ्रेश होईल आणि मग पूर्ण रिसॉर्टचा टूर देईल. स्टे ट्यून. टिल दॅट तुम्ही एवढंच बघून घ्या. आणि या तिकडे आहे बीच. आय एम द मोस्ट हॅपीएस्ट पर्सन राईट नाऊ बिकॉज मला बीच दिसलं आफ्टर सो मेनी मंथ. ऑल्सो दिस वॉज माय आउटफिट फॉर टुडे. एक मी आउटफिट चेक नाही देऊ शकले तुम्हाला, पूर्ण प्रॉपर्टी मी तुम्हाला दाखवेल जमलं तर ह्याच ब्लॉगमध्ये, नाहीतर एक प्रॉपर्टी टूर ब्लॉग देईल, बिकॉज दिस प्रॉपर्टी इज व्हेरी ह्यूज अँड खूप सुंदर आहे. दिस इज द ह्युमन चेस. सो या, लेट्स गो गेट फ्रेश अँड देन विल मीट. बाय. It's just so beautiful. 1, 2, 3. The beach. Guys, just look at the beach. Like lamb parant you can see the beach. Sorry, until I give you the whole tour of this resort, until that you should see the beauty. Like, oh my god. एवढं ब्युटिफुल रिसॉर्ट आहे, एवढं ब्युटिफुल रिसॉर्ट आहे. एव्हरीवेअर ग्रीनरी, एव्हरीवेअर. आणि इकडे लग्न होतं आत्ता, लाईक 2-3 दिवसाआधी. सो इट वॉज फुली बुक्ड, बट नाव इट इज वॅकंट. आणि आता खूप सारे गेस्ट पण आहेत तिथे. सो मे बी मी तुम्हाला डार्क दिसत असेल बिकॉज द सन इज ॲट दिस साईड अँड आय एम रेकॉर्डिंग फ्रॉम दिस साईड. सो इट्स टाईम टू रिव्हील द लोकेशन. इट्स द दापोली. तुम्ही तारकलीला जात असणार, श्रीवर्धनला जात असणार, माळवणला जात असणार, यू आर बोर ऑफ गोईंग टू दॅट कोकण ऑलवेज, या गणपतीपुळ्याला. दिस इज ऑल्सो कोकण, बट दिस इज द अनदर पार्ट ऑफ द कोकण. इट्स दापोली अँड गाईज ट्रस्ट मी, इट्स सो ब्युटिफुल. मी तर 3rd टाईम येते आहे ह्या रिसॉर्टला, नाही बट इकडे. अँड इट्स सो ब्युटिफुल. आता मी फ्रेश होती आहे. मी आत्ताच हाफ नाही, लाईक 40% प्रॉपर्टी तर तुम्हाला दाखवली आहे, बट अजून दाखवेल. स्टे ट्यून. बाय. वाजले का साडीचा? तुझ्या अंग झालं.
काजळ नाही लावले बिकॉज मला अजून 3 दिवस इथे थांबायचं आणि जर मी आज काजळ लावले ना तर माझे डोळे लेजिट भूतासारखे दिसतील, ते पसरून जाईल आणि मग ते निघणार नाही. सो मी सीधा 3rd डेला काजळ लावेल. सो या दिस इज वॉट माय मेकअप इज डन. आणि मी सगळे जीन्स टॉप लाईक मेनली मी सगळे जीन्स टॉपवाले क्लोथ्स आणले, लाईक जीन्स टॉप, वन पीस वगैरे नाही आणलं बिकॉज नाशिकला एवढी थंडी आहे. सो आय थॉट की इकडे पण थंडी असेल हां, बट अनफॉर्च्युनेटली नो, इकडे अजिबात थंडी नाही आहे. इकडे एवढं गरम होतं आहे ना, तुम्हाला सांगते एवढं गरम होतं इथं. बट ठीक आहे, स्टिल हे पण माझे तेच कपडे जे मी अजून रिव्हील नाही केले, मीन्स घातलेले नव्हते, फोटोज वगैरे नव्हते काढले. दिस इज माय मेकअप. ऑल्सो मी विचार करते की केसांची काय हेअरस्टाईल करू. आता हेअरस्टाईल करून मग भेटू. बाय. दिस इज द फर्स्ट सनसेट जो मी एक्सपिरियन्स करते आफ्टर कमिंग टू दिस रिसॉर्ट. आणि हे जे बाकीचे लोक तुम्हाला दिसत आहेत ना, हे सगळे हे बाहेरून आलेले, यांना ॲक्सेस नाही आहे. आणि जे रिसॉर्टचे लोक आहे, जे इकडे रिसॉर्टला राहत आहे, ह्यांना इथून म्हणजे आम्हाला इकडून ॲक्सेस आहे. बट मी उद्या जाणार आहे डिरेक्ट बीचवर बिकॉज आता ऑलमोस्ट इव्हनिंग झाली. सो आता जाऊन काही फायदा नाही. इकडूनच मी सनसेट एन्जॉय करते आहे. तुम्ही पण एन्जॉय करा थ्रू फोन. सो जस्ट एक इव्हिनिंग वॉक करते मी बीच साईडला. आणि इकडे येऊन आय हॅव रिअलाइज दॅट बीचवर येऊन की तुम्हाला काही पण दुःख असो, ट्रॉमा असो, काहीही असो, इकडे येऊन सगळ्या गोष्टी हील होऊन जातात. म्हणजे ओ माय गॉड, इट्स ओके. सो इकडे येऊन सगळं काही हील होतं. रँडमली मला वाटलं की मी हे शूट करावं. मी खूप जागांवर गेलेली आहे, मी खूप ठिकाणी फिरली आहे. बट जे पीस मला इकडं येऊन आलचं सी द मून, जे पीस इथं बीचवर येऊन भेटतं ना, तसं पीस आजपर्यंत कुठेच नाही भेटलं आहे. असं सुख कुठेच नाही भेटलं आहे. म्हणजे मी आजारी होती, जे की मी ह्या व्लॉगच्या स्टार्टिंगला तुम्हाला बोलले. एवढं इथं येऊन म्हणजे सगळं हील होऊन गेलं. जस्ट लाईक विथिन सेकंड्स मी आले इथं. अँड देन मी तिथून पळत, इथून मी दाखवेल तुम्हाला, इथून लांब ॲक्च्युली नॉट लांब बट एंट्रान्सपासनं बीचपर्यंत यायला इट्स लाईक हार्डली तुम्हाला 1-2 मिनिट्स लागतात. आणि माझ्या रूमपासनं हे खूप जवळ आहे. म्हणजे मी दिवस रात्र ह्या व्ह्यूचा एन्जॉय करू शकते. आणि जे लोक कोकणात बॉर्न झालेले आहे ना, आय एम जस्ट जेलस ऑफ दोज पीपल की किती लकी आहेत ते लोक. कोकणातच नाही, जे बीच जवळ जे कोणी, पण कोकणातले बीचेस आर सो नॅचरल. सो जे लोक असं बीच जवळ म्हणजे त्यांचं होमस्टे लाईक एव्हरीथिंग ते इथं बीच जवळ राहतं. आणि किती सुख आहे इथं. तसं सिटीजमध्ये काहीच सुख नाही आहे. म्हणजे किती सुंदर आहे. आणि जेव्हा मी बीचला सुख हे नाव देते, पीस बोलते, नॉट ओन्ली फॉर लाईक माझ्यासारखे लोक जे टीनेजमध्ये या फिर जे ओल्ड आहे, लहान मुलांसाठी पण. हे तुम्ही बघताय ना, हे लहान मुलं बघा कसे खेळत आहेत. हे इकडे पकडापकडी खेळत आहे, इकडे फॅमिलीज आहे, तिकडे त्यांची फॅमिली येते आहे. एव्हरी वन इज एन्जॉईंग ऑन द बीच. सगळेच एन्जॉय करता. तुम्ही माउंटन पर्सन असणार, इट्स ओके. बट इफ तुम्ही बीच पर्सन आहे, तर आय नो द रिझन बिहाइंड वाय यू आर द बीच पर्सन. आणि तुम्ही बीचेसवर आला असणार किंवा नसणार, पण जे नसतील आले त्यांनी प्लीज एकदा असं गोवा वगैरे दॅट इज ओव्हर हायप्ड अँड दॅट इज ओव्हर रेटेड. कम टू कोकण. लाईक कोकण म्हणजे खूप मोठं आहे. फक्त काही तिकडचं कोकण नाही आहे, मालवण वगैरे, इकडे पण कोकण आहे. तुम्ही या आणि तुम्ही बघा, तुम्ही राहा, तुम्हाला खरंच वाटेल की शहरापेक्षा इकडे खूप बेटर. आणि मोस्ट ऑफ द लोक ॲग्री करतील या सेंटेन्सवर. म्हणजे मला असं बोलायला वाटतं आहे. मी ॲक्च्युली इथं असंच फिरत होती, मला भूक लागली, बट आता ऑलमोस्ट 7 वाजले, तर मग 8ला तर जेवणच राहील. सो मी स्किप करते स्नॅक्स खाणं. बट तोपर्यंत आय थॉट तुमच्यासोबत असं शेअर करू की वाय आय लव्ह द बीचेस अँड ऑल. सो या, दिस वॉज द रिझन. सो नाव आय हॅव चेंज टू माय नाईट क्लोथ्स. आता आम्ही चाललो आहे डिनर करायला. मी तुम्हाला तिकडे जाऊन दाखवते की डिनरला मी काय लाईक इकडूनच ऑर्डर केली बिकॉज ते फ्रेश कुक करता. सो 20 मिनिट्स आधी मी उभी काय 20 मिनिट्स आधी ऑर्डर द्यायला लागते. सो आम्ही देऊन दिली. आता आम्ही तिकडे चाललो आहे आणि मग तिकडे जाऊन शूट करते. तुम्हाला दाखवते की काय काय मागवलं की बाई. मी चालली आहे डिनरसाठी त्यांच्या रेस्टॉरंटला. ह्या साईडला होती तेव्हा मी जेव्हा ते बोललेले की समुद्र किती आय मीन बीच किती मस्त असतं. अँड तिकडं रेस्टॉरंट पण जवळ आहे, जास्त लांब नाही आहे. इकडे बीच आहे या साईडला.
इकडे रिसॉर्ट, इकडे मागे आमचं रूम्स आहे, ह्या साईडला एंट्रान्स आहे रिसॉर्टचा. अँड तिकडे इथं मी तुम्हाला दाखवते, तिथं रेस्टॉरंट आहे प्रॉपर डिनर अँड ऑल. त्यांचं रेस्टॉरंट आहे इकडे. ऑल्सो मून बघा किती प्यारा दिसतोय. लुक ॲट द अस्थेटिक्स, किती सुंदर अस्थेटिक्स आहे. आउटडोर सेटिंग पण आहे आणि इनडोर सेटिंग पण आहे. So this is butter chicken and this is roti.